आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे पराग शिवाजी संधान यांची निशाणी कमळ आहे। यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात। मित्रांनो, कोपरगाव नगरपालिका निवडणूक गेल्या 9 वर्षापासून आपण या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघत होता। या 9 वर्षात त्यापैकी 5 वर्ष समजा नगरसेवक होते, पण नंतरच्या 4 वर्षात या ठिकाणी कोणी नगरसेवक नव्हता, या ठिकाणी प्रशासक होता। प्रशासक आणि या कोपरगाव तालुक्याचे आमदार असे 2च शासक या नगरपालिकेवर होते आणि त्यांचा कारभार गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी चालू होता। पण या 4 वर्षात त्यांनी असंख्य भ्रष्टाचार या ठिकाणी करून ठेवल्याचा वास या ठिकाणी येतो आहे। माहितीच्या अधिकारात आम्ही लढत असताना बरेचसे कागदपत्र आमच्या हाती लागले आणि आमचंही डोकं त्या ठिकाणी चक्रावून गेलं की किती मोठा भ्रष्टाचार या 4 वर्षात या ठिकाणी झालेला आहे। मित्रांनो, आपण गोरगरीब जनता त्या ठिकाणी नगरपालिकेचा कर भरतो, मग ती नळपट्टी असो, घरपट्टी असो किंवा आपले गाळे भाडे असो, आपण ती भरतो आणि वर्षासाठी मोकळे होतो। पण आपण त्याचा विचार करीत नाही की आपण भरलेला आपल्या कष्टाचा पैसा, आपल्या कराचा पैसा हा जातो कुठं। आपण पाण्याची जर परिस्थिती बघितली तर कोपरगाव मध्ये केवळ आपल्याला 70 ते 72 दिवस वर्षाला पाणी येतं, पण 1650 रुपये आपण त्या ठिकाणी पट्टी देतो। म्हणजे आपण केवळ 72 दिवसाचे 1650 रुपये देतो। त्याचप्रमाणे आपण जर श्रीरामपूर नगरपालिका बघितली तर अर्धा इंचीला त्यांचे 2000 रुपये आहेत, पण या 2000 रुपयामध्ये ते 365 पैकी जवळपास 315 दिवस आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी देतात। जर राहता नगरपालिका आपण बघितली, आपल्यापेक्षा खूप छोटी नगरपालिका आहे, पण ते सुद्धा त्यांच्या लोकांना त्या ठिकाणी 92 दिवस पाणी देतात आणि मात्र 1300 रुपये त्या ठिकाणी पट्टी घेतात। जर नगरपालिका श्रीरामपूरचा आपण विचार केला, 315 दिवसाचे 6 रुपये रोजानी ते आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी देतात। जर आपण राहत्याचा विचार केला तर 13 रुपये 50 पैसे रोजानी ते आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी पुरवतात। आणि जर नगरपालिका कोपरगावचा आपण विचार केला तर ही कोपरगावची नगरपालिका आपल्याला 23 रुपये रोजाने त्या ठिकाणी पाणी देते। मग हा पैसा जातो कुठं? तुमच्याकडून तर कराच्या रूपाने पैसा वसूल केला जातो, पण तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं। जर आपण शासनाचा नियम पाहिला तर मानसी 70 लिटर पाणी एका माणसाला दिलं जातं। म्हणजे तुमच्या घरात जर 5 लोक असतील तर 7×5 35 म्हणजे 350 लिटर पाणी तुमचा अधिकार रोज घेण्याचा आहे। पण आपण एकदा निवडणूक झाली की त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना किंवा त्या ठिकाणच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीला आपण जाब विचारित नाही। जर आमचा अधिकार 365 दिवस पाणी घ्यायचा आहे तर आम्ही 72 दिवस का घ्यावा? त्यातही जर आपली नळपट्टी कधी थकली तर नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी आपला नळ तोडतात, पण मोठ्याचे नळ कुठं तोडले जात नाही। आता ही जे नगरसेवक नगराध्यक्ष पदाला जे समोरचे उमेदवार उभे आहेत, मोठ्या घरचे आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याकडे लक्ष देतील याची खात्री नाही। आपण कर रूपाने जो पैसा या ठिकाणी आपण भरतो त्यामध्ये 2015-16 ते 2024 पर्यंत आपणाकडून वसूल केलेली नळपट्टी ही 20,22,79,450 रुपये तुमच्याकडून वसूल केले। ही झाली नळपट्टी।
घरपट्टी आपल्याकडून वसूल केली 28,30,02,787 रुपये. यात आस्थापना म्हणजे जे गाळे वगैरे नगरपालिकेचे आहेत त्याची माहिती अजून त्यांनी मला दिलेली नाही. हे दोनच आपण जर मुद्दे घेतले तर आपल्याकडून गेल्या 9 वर्षामध्ये 48,52,82,237 रुपये या ठिकाणी आपल्याकडून वसूल करण्यात आले. पण आश्चर्याची बाब म्हणजे आपण आजचा काही जी सभा ऐकत आहात, आपण कोपरगाव नगरपालिकेचे मतदार आहात, आपण या ठिकाणी बसलेले आहात. नगरपालिकेने आपल्या शिरावर जवळपास प्रत्येकी 1,600 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. चूक तुमची नाही, तुम्ही तर कर भरतात, पण ज्यांच्याकडे कर भरतात त्या नगरपालिका फंडातून पैसा जातो कुठं? जर माझ्या या गोरगरीब जनतेचा जर तुम्ही पैसा घेतात, कर घेतात, मग मात्र त्यांना सुविधा का देत नाही, हा माझा प्रश्न आहे. मित्रांनो, आश्चर्याची बाब जर बघायची झाली तर या ठिकाणी जे माहितीच्या अधिकारात कागद घेतलेली आहेत त्यात स्पष्ट असा भ्रष्टाचाराचा वास त्या ठिकाणी येतो आहे. नव्हे आणि तुमच्या येण्याने निश्चितपणाने या दोन्ही उमेदवार यांचा विजयाचा मार्ग सुखकर आणि सोपा झालेला आहे असं मी समजतो. आणि आजच तिन्ही उमेदवारांचा विजयाचा गुलाल निश्चित झालेला असं मी समजतो. त्याच्यामुळे तुमचंही या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मला कल्पना आहे तुम्हाला घेऊन येण्याकरता अनेक लोक या ठिकाणी प्रयत्नशील होते, काही उपस्थित आहे, काही नाही आहे. आणि सगळेच उपस्थितांचं बऱ्याच सगळीच मंडळी दिसत आहे, शरद भाऊ दिसत आहे, मी सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही, उशीर झालेला आहे. आपल्याला सगळे प्रश्न माहिती आहे. मतदान फक्त आपल्याला करायची बाकी आहे. कारण की हे आता दुसऱ्यांदा परीक्षा चालू आहे. आपल्याला सगळ्या 4-4 वेळेस 6-6 वेळेस भेटलेले आहे. महिलांवर तर विशेष त्या ठिकाणी लक्ष आमच्या सगळ्याच उमेदवारांचं आहे. जणू काही इतकं प्रेम होतो चाललंय की रोज तुम्हाला इतके 1,000 रुपये दिले जातील, याचं काम देऊ, त्याचं शिवण मशीन देऊ, अगरबत्ती बनवायला देऊ, कापूर आले ना, फॉर्म आले ना, घरी फॉर्म आले ना समोरच्या पार्टीकडून, ते सगळे गोळा करून आमच्या रवी भाऊकडं आणि गणेश भाऊकडे द्या. ते आम्ही कोणत्या तरी फुटाणे किंवा शेंगदाणेवाल्यांकडे देतो, त्यांच्या तरी कामी येतील ते. कारण की अक्षरशः धुळफेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. अनेकदा विरोधक येता आणि भाषण देता, मला तर हसू येतं कधी कधी. आमदार महोदय त्या ठिकाणी येता, सत्ता आमच्या ताब्यात द्या, विकास काय असतो आम्ही ते करून दाखवतो. कळत नाही मला नेमकी काय कोणतं औषध घेतात काय मला कल्पना नाही. सत्ता आहे कोणाच्या ताब्यात? गेल्या कित्येक वर्ष या ठिकाणी सत्ता तुमच्या ताब्यात आहे. आमचे अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहे. वयाच्या 40 गाठलेले जे लोक आहेत त्यांना 18व्या वर्षी म्हणजे 22 वर्षापूर्वीपासून त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. या 21-22 वर्षामध्ये 16 वर्षाहून अधिकचा काळ आमदार म्हणून त्या ठिकाणी काळ्या परिवाराकडे राहिलेला आहे. अगदी मधला फक्त 5 वर्ष अपवाद सोडला आणि ही टर्म संपली तर म्हणजे 20 वर्ष, या 25 वर्षामध्ये सत्ता ही काळ्यांकडे राहिलेली आहे. आणि आजही ते वल्गना करता की या ठिकाणी तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि विकास काय असतो आम्ही ते दाखवून देतो. मला हास्यास्पद वाटतं, आज जर त्यांचे आकडे बघितले 3,000 कोटी 4,000 कोटी, मी सहज हिशोब लावला, इंजिनियर असल्यामुळं भागिले केलं, आपली लोकसंख्या केली तर प्रत्येकाला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त रुपये आपल्याला मिळाले असते. इतका खर्च त्यांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर जिकडं जा तिकडं धूळ, खड्डे, वेगवेगळे प्रश्न. 4 वर्ष कुठलाही नगरसेवक अस्तित्वात नव्हता, नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हते. त्याच्या आधी तुम्ही आमचे 20 नगरसेवक निवडून दिले, पण इथं मात्र आमच्या रोमारेताईंना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. खरं तर त्या ठिकाणी पुढच्या सभेला बोलवलेलं दिसतंय, परंतु त्या ठिकाणी
त्याही वेळेस आपला उमेदवार या ठिकाणी आपण निवडून दिला नाही. त्याच्याही मागच्या टर्म मध्ये रवी भाऊ 13-13 होते, त्यावेळेस इथून आपला उमेदवार 13-13 होते, त्यावेळेस होतं. परंतु कामकाजाला फार अडचण त्यावेळेस आली. 2011ला 13-13 झाले, 16ला तुम्ही खाली मेजॉरिटी दिली, पण इथले सीट निवडून नाही दिले आणि नगराध्यक्ष दुसरा दिला. म्हणजे घोडावैल ज्याला म्हणतो आपण बोली भाषेमध्ये, तो कारभार तुम्ही त्यावेळेस खाली एक आणि वरती एक लावला. तर त्याच्यामुळं तो कारभार सगळा झाला नाही. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये आमदार आणि सीओ, कुठलाही नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, कुठला काही मेजॉरिटीचा विषय नाही. आमदारांनी सांगायचं, सीओनी ऐकायचं. 16 कोटी रुपये आपलं या ठिकाणी वार्षिक बजेट आहे. 25-30 कोटी रुपये शासनाकडून यायचं आणि त्या ठिकाणी जवळपास 72 किलोमीटरचे रस्ते या शहरामध्ये आहे. 75 कोटी रुपये आपल्या रस्त्यांवर, गटारीवर आणि पेवर ब्लॉक मध्ये खर्च झालेले. हे माझे मनगढत आकडे नाही, हे माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेले, नगरपालिकेतून घेतलेले आकडे आहे. म्हणजे 1 किलोमीटरला 1 कोटी रुपये खर्च झालाय. त्या कमानीपासून इथपर्यंत माझ्या मते 1 किलोमीटर झाला असेल. म्हणजे 1 कोटीच्या वर खर्च झालेला असं शासकीय किंवा नगरपालिकेचे आकडे सांगतात. आणि हे आमदारांच्या कारकिर्दीमध्ये झालं. फवारणीचे मगाशीच नगराध्यक्षाचे उमेदवार परागी संधान यांनी सांगितलं की गेल्या 4 वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली आपल्याकडे ताई? किती वेळेस फवारणी झाली? हसताय ताई, झाली का नाही फवारणी 4 वर्ष? एकदाही झाली नाही म्हणता. परंतु नगरपालिकेतून 75 लाख रुपयाचे बिल काढले गेले. किती? 75 लाख रुपयाचे बिल. तुमच्या आमच्या कराचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला. त्याचा दुष्परिणाम किंवा गैर मार्गाने त्या ठिकाणी तो पैसा वापरला गेला. एवढंच नव्हे तर संधान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मृत जनावर विल्हेवाट लावायचं एक बिल काढलं गेलं. किती मृत जनावर आपल्या भागातून विल्हेवाट लावली असेल शहरातून? तर 4 वर्षात 7,000 त्या ठिकाणी जवळपास मृत जनावर विल्हेवाट लावली आणि त्याचं बिल काढण्यात आलं. आजही तुम्ही निघाले आणि संभाजी महाराज चौकात गेलं तर तुम्हाला दिसतात सगळे संध्याकाळचे गेट टुगेदर केलेले असते सगळ्या जनावरांनी तिथं. म्हणजे काहीतरी कोंडवाड्यात जिथं त्यांना ठेवलं पाहिजे त्याचा 7.5 लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी बिल काढलं जातं पगारापोटी फक्त. इतर खर्च मी सांगत नाही. असे अनेक भ्रष्टाचार गेल्या 4 वर्षामध्ये झालेला आहे. फवारणी झाली आपल्याकडे ताई? किती वेळेस फवारणी झाली? हसताय ताई, झाली का नाही फवारणी 4 वर्ष? एकदाही झाली नाही म्हणता. परंतु नगरपालिकेतून 75 लाख रुपयाचे बिल काढले गेले. किती? 75 लाख रुपयाचे बिल. तुमच्या आमच्या कराचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला. त्याचा दुष्परिणाम किंवा गैर मार्गाने त्या ठिकाणी तो पैसा वापरला गेला. एवढंच नव्हे तर संधान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मृत जनावर विल्हेवाट लावायचं एक बिल काढलं गेलं. किती मृत जनावर आपल्या भागातून विल्हेवाट लावली असेल शहरातून? तर 4 वर्षात 7,000 त्या ठिकाणी जवळपास मृत जनावर विल्हेवाट लावली आणि त्याचं बिल काढण्यात आलं. आजही तुम्ही निघाले आणि संभाजी महाराज चौकात गेलं तर तुम्हाला दिसतात सगळे संध्याकाळचे गेट टुगेदर केलेले असते सगळ्या जनावरांनी तिथं. म्हणजे काहीतरी कोंडवाड्यात जिथं त्यांना ठेवलं पाहिजे त्याचा 7.5 लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी बिल काढलं जातं पगारापोटी फक्त. इतर खर्च मी सांगत नाही. असे अनेक भ्रष्टाचार गेल्या 4 वर्षामध्ये झालेला आहे. म्हणून हे सगळे विषय उहापोह करणार नाही. पूर्ण रात्र त्या ठिकाणी लागून जाईल. रस्त्यावर इथं त्याला आपण म्हणतो उलटा काम झालेलं आहे. सिमेंटच्या रस्त्यावर, कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर डांबर लावले गेलंय. अनेक रस्ते आहे. 7-12चा प्रश्न आहे. तो फक्त निवडणुकीचा विषय सगळ्यापुरती न राहता तो 7-12चे उतारे तुमच्या नावावर केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी देतो तुम्हाला. कारण की मुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलेला आहे. निवडणूक पुढे गेली, आम्ही महसूल मंत्री असतील त्या ठिकाणी त्या विषयाच्या निगडीत माधुरीताई मिसाळ मंत्री आहेत, ताईंच्या त्या चांगल्या संपर्कात आहे. मैत्रीण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याशी आमदार ताईंनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि निश्चितपणाने हे असे खोटं काम करून पेढे वाटायचं काम तुषार भाऊ आपण करणार नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी 7-12 नावावर होईल त्या दिवशी आम्ही सगळेजण तुमच्याकडे या ठिकाणी
तुमच्याकडून पेढे खायला किंवा तुमच्याकडे जेवायला आम्ही त्या ठिकाणी येऊ, कारण की स्वप्नपूर्ती आपलं त्या निमित्ताने होणार आहे. आणि आज जाऊ द्या तिला जाऊ द्या ना, ती काय मधून जाईल ना, काय रोजचा रूट असेल, आपण ब्लॉक केला तो. तर आज या ठिकाणी खर तर उद्याही भाषण होणार आहे, उद्याही आपण सगळ्या जणांना आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी याल, आदरणीय ताई असेल, मी असेल, त्या ठिकाणी आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू. पण ह्या सगळ्यांना तुम्हाला सहभागी करून पुढचं प्रशासन आम्हाला चालवायचं आहे. महिला भगिनी जर काही ठिकाणी आपली कचरा गाडी आली नाही, त्या ठिकाणी घंटा गाडी आली नाही, तर आपण एक टोल फ्री नंबर करतो आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन लावायचा की आज आमच्याकडे असं झालं, रस्ता निकृष्ट होतो आहे, त्या ठिकाणी घंटा गाडी आलेली नाहीये, पाणी आलेलं नाहीये, गढूळ पाणी येत आहे, किंवा खड्डा पडलेला आहे, चेंबर फुटलेला आहे, गटर तुंबलेली आहे, कुठल्याही तक्रारी त्या एका नंबरवर तुम्ही फोनवर लावायचं. तुम्हाला एक नंबर दिला जाईल, तो नंबर तुमची कंप्लेंट नंबर राहील. आणि सुरुवातीला काही दिवस लागतील कदाचित, पण हळूहळू ते 48 तासामध्ये तो प्रश्न सोडवण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. आपण 80,000च्या वर लोकसंख्या असलेला हा शहर आहे, तरी हक्काची एकही अँब्युलन्स त्या ठिकाणी आपली नाहीये. आणि 16 कोटी रुपये आपलं वार्षिक बजेट असताना आपल्याला नगरपालिकेला अँब्युलन्स परवडत नाहीये, हास्यास्पद वाटतं. म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो मी, अनेक जण आजार पडतो, अडीअडचणी येते, पहिल्या 100 दिवसाच्या आत त्या ठिकाणी हक्काची अँब्युलन्स नगरपालिका घेऊन मोफत कोपरगावकरांसाठी आम्ही ती अँब्युलन्स त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. एवढंच नव्हे तर ऍप बनवलेली आहे, ऍप मध्ये देखील आपल्याला कुठले कामं, किती टेंडर, बजेट काय आहे, सगळं त्या ठिकाणी दिलं जाईल. 100 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे विकास विश्वास नामातले विषय आम्ही हाती घेतलेले आहे. वाचला का आमच्या महिला भगिनींनी? वाचला का कोणी? काय कोणतरी आलं, पॅम्पलेट देऊन गेलं, नमस्कार घेतला झालं. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्यांचं मत घेऊन हा विश्वासनामा बनवलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? कोण मोठे? मुख्यमंत्री ना. तर मुख्यमंत्र्यांनी मागे शब्द दिलेला आहे की या विश्वासनामातले सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि विश्वासनामामध्ये काय शब्द दिलेले आपण, तर त्या ठिकाणी दर 4 महिन्यांना नगरपालिका आपल्या दारी येणार आहे. नगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी, दोन्ही नगरसेवक, स्वतः नगराध्यक्ष, अधिकारी जागेवर येऊन त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट निर्णय आपल्याला दिला जाईल. त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला भगिनी किंवा जे पण पुरुष मंडळी ज्यांच्या घरातलं पाल्य नगरपालिकेच्या शाळेत शिकत असाल, तर त्यांच्यासाठी 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या महिलांच्या नावानी घरं आहे त्यांच्यासाठी 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. म्हणजे नावावर झाल्यावर किंवा आता जरी असलं तरी 7-12 उतार आपण देणारच आहोत. पण आता कोणाच्या तरी नावाने प्रॉपर्टी कार्ड असेल ना. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, महिला भगिनींनी ठरवून घेतलं, आता घरी गेल्यावर इकड पुरुष मंडळींनी टाळ्या नाही वाजवल्या, घरी गेल्यावर डोकं खायचं, अहो तेवढं माझ्या नावावर केलं तर 50% सवलत भेटत. कारण की 50% त्या ठिकाणी महिलांच्या घरपट्टी माफ करणं त्यांच्या नावाने असलं तर. आणि निश्चितपणाने मला कल्पना आहे महिला भगिनी त्या ठिकाणी पदर खर्चाने संसाराचा गाडा चालवत असते. आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी त्यांची मागणी एकच असती, कोणी आशीर्वाद देतं, कोणाचे मी दर्शन घेतो, कोणी आपुलकीने बोलतं. ते म्हणतं भाऊ तेवढं माझ्या मुलाचं पाय 13वी झालेली आहे, 15वी झालेली आहे, काहीतरी अपेक्षा व्यक्त करता. आणि ही गोष्ट खरी आहे. कारखान्याचा चेअरमन म्हणून CNG प्लांट आपण टाकला, देशातील पहिला सहकारी तत्वावरचा. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आले आणि गृहमंत्री अमित शाह साहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आले. आणि त्याच्यामुळे आमच्या युवकांची सगळ्यांचीच अपेक्षा वाढली की कुठेतरी आपल्या पाल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल. अनेक युवक भेटता, आई वडील ग्रामीण भागाचे संतोष भाऊ भेटता आणि ते म्हणता भैया त्याचं लग्नच व्हायना, 2-4 महिने का व्हायना, त्याला नोकरी द्या, एकदा लग्न झालं घरी पाठवून द्या. म्हटलं हे अशी फसवेत आहे, आपल्याला नाही जमणार.
आमच्या बहिणींना मी फसू शकत नाही. समोरचे काय आहे, तुम्ही आता निवडणूक आली म्हटल्यावर ते काय तुम्ही म्हणतील ते देतील. तुम्ही उद्या सांगा भाऊ इथं ओपन स्पेस आहे, ताजमहल बांधून द्या, ते म्हणतील दिला. कारण त्यांना परत निवडणुकीला मागायलाच यायचं नाहीये. आताच 75 गाठलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे परत निवडणुकीला मतदान मागायला यायचं नाही. मला 4 वर्षांनी आमदारकी आहे ना, तुम्हाला तुमच्याकडे यायचंय. या निवडणुकीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करून दाखवायचं आहे. आणि म्हणून अनेक संधी उपनगराध्यक्षांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण आमदारकी त्यांना दिली, परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपल्याला नगरपालिका त्यांच्या ताब्यात द्यायची आहे, जेणेकरून विकासाची गंगा या कोपरगाव नगरीमध्ये आपल्याला आणता येईल. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आपल्याकडं तुम्ही 365 दिवसाची पाणीपट्टी भरतात संतोष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, पण 70 दिवस त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतं. म्हणून आम्ही घेतलेलं आहे नो वॉटर नो बिल, म्हणजे जेवढं पाणी तेवढीच पट्टी आम्ही तुमच्याकडून आकारणार आहोत, असं विश्वासनामामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण निश्चितपणाने तो विश्वासनामा वाचावा आणि त्यामध्ये पवित्र अशा गोदावरीमध्ये जे काय आपण सांडपाणी सोडतोय, मलमिश्रित पाणी सोडतोय, त्याच्याकरता ETP आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत. आपण श्रावण महिन्यामध्ये तिथं सामुदायिकरित्या गंगा आरती घेत असतो, त्याच्यासाठी कुंभमेळ्याच्या अंतर्गत घाट करण्याचं आपण नियोजन घेतलेलं आहे. जॉगिंग ट्रॅक असेल, सायकल ट्रॅक असेल, हे देखील तिथं प्रस्तावित केलेलं आहे. कारण की मामाच्या गावाला, कोपरगावला मुलं आले का मामाला कुठंच घेऊन जाता येत नाही. इथं एक आहे ते पण थोडं अडगळीत पडलेलं आहे, बरोबर ना. आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळचं शहर म्हणून एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेलं आहे. तर एक वेगळी ओळख आपल्या शहराची आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्याकरता आम्ही 3131 नगरसेवक या ठिकाणी कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा फार माझं भाषण लांबवणार नाही, आपल्याला विनंती करतो की येत्या 21 तारखेला आमच्या 31 उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, अशी अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो. म्हणजे मृत जनावरांच्या नावावर सुद्धा पैसे काढले. दर महिन्याला 170-180 मृत जनावर, 120 रुपये पर जनावराप्रमाणे पैसे काढले. म्हणून म्हटलं का सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला विकासावर बोलायचं आहे का, जे आपल्याला भविष्यात करायचं आहे. आपल्याला सगळ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे, स्वच्छ पाणी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, धूळ नको, आरोग्य चांगलं पाहिजे, स्ट्रीट लाईट चांगल्या पाहिजे, या माफक गरजा आपल्या सगळ्यांच्या ज्या आपण जो टॅक्स भरतो नगरपालिकेला, घरपट्टी आणि पाणीपट्टी, एवढ्याच असतात. याच्यापेक्षा जास्त आपल्या काही गरजा नसतात. आणि ह्याच गरजा फक्त आपल्या नगरपालिकेने पुरवाव्या अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु गेल्या 9 वर्षात आपण बघतोय का ही कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाही. जोपर्यंत नगरसेवक होते 2021 पर्यंत, त्यावेळी आम्ही फॉलोअप घ्यायचो, थोडाफार विचार करायचो, त्यांच्या मागे लागायचो का कामं करा, पण अर्ज दिले का तेव्हा ते कचऱ्याची टोपली दाखवायची आणि ते फेकून द्यायचे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. तर भविष्यात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याचं परिवर्तन झालं पाहिजे. आमदारकी आली त्यावेळी आपल्याला सगळ्यांना आश्वासन दिलं, पिकनिक स्पॉट सारखं सगळ्यांना 5 नंबर तळ्यावर घेऊन गेले का, तळं बघा किती छान केलं. आज 41 महिने झाले, तळं अजून पूर्ण झालेलं नाही. फक्त आमदारकी काढायची, दिवसाआड पाणी द्यायचं म्हणून आश्वासन दिलं आणि तळ्यात पाणी सोडलं ना. त्याला आउटलेट आहे ना, फ्लश करायला जागा आहे. आता तुम्ही जर तळ्यात जाऊन बघितलं तर पूर्ण हिरवं पाणी आहे. आता त्यांना म्हणा का आज जसं आमदारकीच्या वेळी आम्हाला तळ्यावर घेऊन गेले फिरायला, तसं तळ्यावर आणि फिल्ट्रेशन प्लांटवर महत्वाचं जा. कालच आम्ही रियालिटी चेक मध्ये विवेक भैया आम्हाला एका पत्रकारांनी सांगितलं का तुम्ही जे बोलता ते खरं आहे का दाखवा. आम्ही स्वतः सगळेजण तिथं गेलो. फिल्ट्रेशन प्लांटवर गेल्यावर परिस्थिती इतकी भयान होती का तळ्यातून मेलेले मासे फिल्ट्रेशन प्लांट मध्ये आलेले होते आणि 1-2 नाही तर हजारो मासे होते. त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या टाकीमध्ये एक बगळा मरून पडलेला होता आणि इतकी प्रचंड वाईट परिस्थिती का बघून सुद्धा लाज वाटत होती. फिल्ट्रेशन प्लांटचे फक्त 25% प्लांट चालू होता, 75% प्लांट बंद होता. आणि हे जे म्हणतात का कोल्हे कुटुंबाने काय केलं, तर 42 कोटीच्या योजनेमध्ये तिथं ती फिल्ट्रेशन प्लांटची बिल्डिंग आणि फिल्ट्रेशन प्लांट बांधला, तो सुद्धा बंद करून टाकलेला आहे. तिथं जे कर्मचारी आहे ते सुद्धा 12वी पास झाले. काल आम्ही त्यांची बाईट घेतली, पण नको कोणाच्या नोकरीवर गादा यायला म्हणून आम्ही ती बाहेर काढली नाही. आता संतोष भाऊंनी सांगितलं का करोड दरवर्षी खर्च करतो, 1 लाख रुपये पर डेचा खर्च आहे फिल्ट्रेशन प्लांटवर.
जिथं 2016ला बिपिन दादांनी जे पंप दिले होते, डोजिंग पंप केमिकल टाकण्यासाठी, सगळे बंद पडलेले. पाणी फिल्टर चालू झालं का त्याच्यात तुरटी हे बाकीचे केमिकल सोडायचे, ज्याच्या नशिबात असेल त्याला ते स्वच्छ पाणी येतं, नाही तर त्याचा वास येतो. आणि तिथं जी लॅब होती जिथं पाणी चेक केलं जातं, 2022 नंतरचं रेकॉर्ड नाही, त्याच्यावर प्रचंड धूळ होती. म्हणजे काही वर्षापासून त्या ॲपरेटसला, त्या वस्तूंना हात सुद्धा लावलेला नव्हता. इतकी वाईट परिस्थिती होती. आणि पाण्यासाठी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी प्रचंड काम केलं कोपरगाव करता. आदरणीय स्नेहलताताई कोल्हेंनी पण प्रयत्न केले, पण राजकारण म्हणून ते सगळं हाणून पाडलं, नाही तर आज आपल्याला निळवंड्याचं स्वच्छ पाणी रोज आलं असतं, जसं संगमनेरला येत आहे, जसं श्रीरामपूरला येत आहे. परंतु राजकारण केलं आणि खोटे लोक शेतकरी पुढे उभे केले, कोर्टात केसेस टाकल्या आणि निळवंड्याची स्कीम हाणून पाडली. मग 5 नंबर तळ तरी पूर्ण करायचं होतं, त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. 5 नंबर तळ व्हावा म्हणून आपल्या गावातले जे राजेशजी मंटाला आहे यांनी याचा फॉलोअप केला. पीएम पोर्टलला हजारो मेल्स पाठवले आणि त्यानंतर पीएमओ ऑफिसमधून खाली पत्र आलं आणि त्याच्यानंतर 5 नंबरचं तळ झालं. 5 नंबर तळ्याच्या टेंडरमध्ये क्लॉज होता का ते 24 महिन्यात होणं अपेक्षित होतं. आज 41 महिने झाले तरी त्यांनी ते पूर्ण झालेलं नाही, पूर्णत्वास नाहीये. आत्ताच आपले जे लाडके मुख्यमंत्री जे आले होते फडणवीस साहेब, त्यावेळी यांनी हे दिलेलं आहे, निवेदन दिलंय का ते काम पूर्ण करावं म्हणून. म्हणजे अशा प्रचंड अडचणी आहे. माझी मी माहिती घेतली. आता राजाभाऊ शिंदे या वार्डाचे नगरसेवक होते. 93 साली शहरामध्ये फक्त एक पाण्याची टाकी होती साईबाबा तपोभूमीच्या तिथं. त्यानंतर पाण्याच्या अडचणी वाढल्या, आपल्याला लक्ष्मीनगरचा एरिया वाढला, शहराची लोकसंख्या वाढत होती. त्यावेळी लक्ष्मीनगरच्या जुन्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणि राजाभाऊ शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून उपोषण आणि मोठा लढा उभारला. त्यानंतर शहरातली जी दुसरी टाकी झाली ती लक्ष्मीनगरला झाली होती आणि ती पण आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांमुळे. म्हणजे अशा एक ना अनेक कामं कोल्हे कुटुंबाने केलं आणि ते आज विचारताय का हे काम कोणी केलं आणि कोल्हे कुटुंबाने काय केलं. 20 वर्षातली फक्त 5 वर्ष सत्ता होती. 5 वर्षात दृश्य स्वरूपातले कामं जर म्हटले, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, वाचनालयाची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, आपलं पंचायत समिती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, फायर स्टेशन असेल, बस स्टँड, अशा हजारो बिल्डिंग आणि हे कामं केलेले आहे. पण आता जर गेल्या 4 वर्षात बघितलं तर फक्त भ्रष्टाचार झाला. बाकीचा भ्रष्टाचार तर संतोष भाऊंनी सांगितलेला आहे. आणि असा भ्रष्टाचार इथून पुढे चालत राहणार नाही. हे कुठंतरी आपल्याला बदलायचं आहे, परिवर्तन आणायचं आहे. म्हणून आम्ही जो विश्वासनामा आपल्याला दिलेला आहे, हा विश्वासनामा आम्ही बनवलेला नाही, तर हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून बनलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आम्ही व्हॉट्सअपवर, सोशल मीडियातून आपल्याला एक लिंक पाठवली होती, एक मेल ID दिला होता आणि एक नंबर दिला होता 81 81 90 90 90 आणि आपले सजेशन मागवले होते. त्याच्यातून हजारो सजेशन आले, सूचना आल्या का बाबा माझ्या प्रभागात काय पाहिजे, शहरात स्वच्छतागृह पाहिजे, वॉकिंग ट्रॅक पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विश्वासनामामध्ये घेतल्या. या सगळ्या गोष्टी विश्वासनामा, त्याच्यातून हा विश्वासनामा बनला. मग याच्यामध्ये काय काय आहे, आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रस्ते द्यायचे आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, धूळमुक्त शहर करायचं आहे. आरोग्यावर तर 74-75 लाख रुपये 4 वर्षात बिल काढलं. कधी फवारणी झाली का आपल्याकडे? 4 वर्षात झाली का कधी फवारणी? एकदाही झाली नाही. जी पावडर मारतात ती रांगोळी मारतात, जिचा वास सुद्धा येत नाही. जुन्या काळी ज्यावेळी पावडर मारायची तर हातात ग्लोव्ज घालून ती पावडर टाकायची. आता ती पावडर अशी टाकताय तर जसं काय रांगोळी टाकताय. इतकी वाईट परिस्थिती. घंटागाडी येत नाही. एक नाही अनेक समस्या आहे. ह्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहे. नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. त्यांच्या क्लासरूम स्मार्ट क्लासरूम करायचे आहे. या नदीच्या कडेला आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपल्या भागाचा जो प्रश्न आहे का, जी आपली शासकीय जागेवरची जी घरे आहे ती नियमकुल करायची आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी आपल्याला शब्द दिला होता आणि या विश्वासनाम्याची पालकत्व घेतलं होतं का तुम्ही हे 31 ते 31 उमेदवार निवडून द्या. या कोपरगाव शहराचं मी पालकत्व घेतो आणि मी सगळेच्या सगळे कामं करून देतो. कारण मुख्यमंत्र्यांनंतरची तर कोणती अथॉरिटी नाही, ती शेवटची अथॉरिटी. लाडक्या बहिणीच्या पैशाचं सुद्धा त्यांनी तसंच सांगितलं का जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत, ते तर 4 वर्ष अजून आहे, म्हणजे 4 वर्ष आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे. आणि ज्यावेळी ते भाषण करून खाली बसले तर खाजगीत विवेक भाईंनी त्यांना हसता हसता सांगितलं का साहेब ते 1500हून 2100 करायचं बघा. त्यांनी पण हसून प्रतिसाद दिला. आणि जी आपली घरे शासकीय जागेवर आहेत ती नियमकुल करण्यासाठी सुद्धा त्यांनी सकारात्मक 2016ला सुद्धा त्यांनी शब्द दिला होता का तुम्ही
हे आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या, आपण हे सगळं नियमानुकूल करू, पण याचं श्रेय कोल्हे कुटुंबाला जाईल म्हणून ती फाईल कुठं पुढं पाठवले नाही. आणि ज्या वेळी आम्ही फॉलो करायचो तर आमच्या आधी इथे येऊन फ्लेक्स लागायचे, लवकरच सातबाराचं वाटप करणार. आज 5-7 वर्ष झाले का सातबाराचं वाटप झालं नाही, परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच आम्ही आपले सातबारा असतील, आपले घरं असतील, हे सगळे नावावर करणार आहोत, असा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. आणि हा शब्द परत आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी उद्या आपल्याला आदरणीय बावनकुळे साहेबांची सभा 4 महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची सभा 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची इथं आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण आणि हे ऐतिहासिक शब्द ऐकण्यासाठी आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने आणि सगळ्यांनी तिथं उद्या उपस्थित राहायचं आहे. म्हणजे एक ना अनेक असे भरपूर कामं सांगण्यासारखे आहे, परंतु वेळ कमी आहे, भरपूर वेळ झालेला आहे. तर म्हणून मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो का ह्या परिवर्तनामध्ये आपली सगळ्यांची साथ आम्हाला 31 जणांना लागणार आहे. तर आपला आशीर्वाद रूपी मत आपण कमळ आणि छत्री आणि 4 नंबरमध्ये जे आपले पाहुणे रावळे असतील त्यांनाही सांगा का कब्बशी याच्यावर जाऊन आपल्याला 3 बटणं दाबायचे आहे. प्रत्येकाला 3 मताचा अधिकार आहे. एक आहे अध्यक्षांचं, तिथं 1 कमळाचं बटन दाबायचं आहे, 2 नगरसेवकांचे, 1 कमळ आणि 1 छत्री. आपल्या प्रभागातून मी नगराध्यक्षासाठी स्वतः उभा आहे, तसंच खाली नगरसेवकांसाठी आमचे मित्र रवी अण्णा कथले आणि आमच्या वहिनी ऋषालताई आढाव या उभ्या आहे. तरी आपण आपलं आशीर्वाद रूपी मत आम्हाला देऊन जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपली सेवा करण्याची आम्हाला एक संधी द्यायची आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.